8 मार्च म्हणजेच महिला दिन या दिवशी आपल्या BK इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये काही प्रोग्राम्स आयोजित केलेले होते. तर यातील एक प्रोग्राम म्हणजे चिल्ड्रन्स मार्केट अर्थातच बालबाजार आणि दुसरा प्रोग्राम म्हणजे विद्यार्थ्यांना सेल्फ डिफेन्स कळावा यासाठी डेमो देण्यात आला. यासाठी सातारवरून काही टीचर देखील आले होते. स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊंनी शिवरायांना भारी पुत्रास पाठीवर बांधून स्वातंत्र्यासाठी रडल्या लाली लक्ष्मीबाई रणरागिनी शेण चिखल अंगावर झेलून स्त्री शिक्षणासाठी झटल्या सावित्रीबाई. आजच्या कार्यक्रमात सुरुवात करते त्या स्त्री शक्तींना वंदन करून त्या स्त्री शक्तींना वंदन. महिला दिन विशेष फोटो पूजन झाल्यावर सातारवरून जे या प्रोग्रामसाठी आलेले टीचर्स होते किंवा ट्रेनर्स होते तर यांचा देखील सत्कार करण्यात आला. त्यासोबतच त्यांनी खूप छान मार्गदर्शन केले, छान डेमो दाखवला. छत्रपती शिवाजी महाराज की. आता कसा आवाज आला बघा बरं, आला का नाही? महाराजांचं नाव घेतलं, छत्रपतींचं नाव घेतलं की आवाज ऑटोमॅटिक येतो का नाही? आपण काय शिकतोय आता सध्या? मर्दानी खेळ शिकतोय, बरोबर आहे ना? जे काही डेमो दाखवणार आहे ते मर्दानी खेळाचे दाखवणार आहे, म्हणजे शिवकालीन मर्दानी खेळ. जसे की मलखांब असेल, कुस्ती असेल, लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, नेमबाजी असेल. होतं का नाही सगळं? त्या काळात होतं का? कुठे गेले खेळ? खेळतात कोण? इथं हात वर करा. आर्चरीला आहे, रायफल शूटला आहे, लाठीकाठीला आहे, मलखांबला आहे, कुस्तीला हात वर करा. 1 जण 2 3 ओके 4-5 जण सापडते बघा. प्रत्येक गावामध्ये हेच आहे. घरोघरी एक मावळा झाला पाहिजे का नाही? झाला पाहिजे ना मावळा तयार. ओके, आज जे काही आपण आम्ही ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारामधून आलेलो आहोत. ते आमची पूर्ण टीम आहे आणि असेच आमचे बऱ्यापैकी तुमच्यासारखे 27 ते 28 स्कूल आमचं प्रशिक्षण चालू आहे. त्यामध्ये आम्ही हे सगळं मटेरियल पुरवतो, त्यानंतर आमचा स्टाफही पुरवतो. जे काही ऍक्टिव्हिटी असतील त्याचे प्रॉपर क्वालिफाईड आपल्याकडे टीचर पण आहेत. ओके, पहिल्यांदा ओळख करून देतो. मॅडमने ओळख करून दिलेलीच आहे. माझं नाव अमोल बजाळ आहे. त्या अकॅडमीचं जे काय लीड करतोय ते स्वतः मी आणि अपुरा मॅडम करते. अपुरा नेवसे मॅडम, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आज एक मुलगी म्हणून आज त्या लेवलला काम करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला लागले. ओके, त्यानंतर पलीकडचे ते सुमित साळुंके सर. आपल्या सातारामध्ये पहिला मुलगा आहे तो RDC मध्ये दिल्ली परेडला सिलेक्शन झालं होतं. म्हणजे नरेंद्र मोदी माहिती आहे सगळ्यांना? माहिती? पंतप्रधान आहेत, बरोबर आहेत ना? मग त्यांना जे काही सल्युटिंग असतं 26 जानेवारीचं, त्यानंतर तुम्हाला जे काही परेडला जो मेन लीडला असतो कमांडर, त्याचं काम त्यांनी केलं होतं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या साताऱ्यातला पहिला विद्यार्थी तो सिलेक्शन झाला होता. त्यांचं नाव आहे सुमित साळुंके. आणि तुम्हाला बाकीची माहिती हवी असेल तर त्यांचं गुगलला पण आहे. त्यांचं नाव टाकलं की सगळं हिस्ट्री येते त्यांची. ते आर्मीमध्ये भरती पण झालेले, त्यानंतर त्यांच्या घरच्या प्रॉब्लेममुळे त्यांनी ते गोष्टी सोडलेले. आज खूप मोठ्या लेवलला काम करतात. आपल्या सातारा जिल्ह्याचे अधीक्षक समीर शेख साहेब SP माहिती आहेत ना? नाही माहित? सातारा जिल्ह्याचे अधीक्षक माहित नाहीत? समीर शेख साहेब, त्यांना ते वर्कआउट वगैरे घेतात पोलीस मैदानला. त्यानंतर कलेक्टर ऑफिस आहे, त्यांचे साहेब आहेत, त्यांना पण वर्कआउट वगैरे घेतात. स्वतःचे जुडोचे वगैरे क्लास आहेत, NCC वगैरे कॅम्प वगैरे करतात. त्यानंतर त्यांच्या शेजारी आणि एक नाव सर बेडवेडे सावधान.
बॅकस्टेज थँक्स फॉर क्लिअर. आपण कॉम्पिटिशन लेवल देतो कारण तुम्हाला जे शिकवणार आहे तर थोडं काहीतरी तुम्हाला बेनिफिट भेटला पाहिजे का नाही. ओके. दुसरी एक गोष्ट अशी की आपल्या स्कूलला पुढच्या नेक्स्ट इयर पासून चालू करतोय आज डे. हा आहे आपल्या BK इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता 5वीतील मानस. तर याची सुद्धा इच्छा होती की मलखांब करावा. खाली उतर जरा थोडंसं खाली उतर. पाय तिथं असं चिडवड कशी समोर बघ पुढे बघ. समोर बघ. स्कोप वगैरे लावलेला असलं तर किती वेट पडणार आहे? 6 kg. आता जे वेट आहे ते किती kgचं आहे? 4 kg. ओके. याला स्कोप वगैरे अलाव नाही येत. आता ते कधी असतात? मॅचेस मध्ये अलाव करतात. आता थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. या गनची रेंज किती आहे? 300 मीटर्स. किती आहे? 300 मीटर्स. तर ती 300 मीटर्स कधी जाते? ज्यावेळेस आपण
वरच्या साईडहून खालच्या साईडला फायर करतो त्यावेळेस 300 मीटर जाते. मिनिमम रेंज किती येते 50 मीटर्सला फक्त ही गन अलाव करू शकतो. ओके. आणि बट ए स्मॉल ऑफ द बट ग्रिप ट्रिगर गार्ड ट्रिगर सेफ्टी लॉक. ओके. त्यानंतर लोअर बॉडी अप्पर बॉडी 4 साइड टिप सेटिंग स्मॉल सेटिंग बॅरल नॉक किंवा टिप. ओके. असे हे जे काय आहेत पार्ट्स आहेत. आता लोडिंगचे प्रकार लोडिंग 2 प्रकारांमध्ये होतं. आता ज्या साईडला आपण लोडिंग करणार आहे त्या साईडला काय असलं पाहिजे पूर्ण खाली स्पेस असला पाहिजे. त्या साईड Scott, reach it out. Scott, Southern. 14-1, get shot.